हे वाव. अनुश्री माने. अय्या ताई, तुम्ही मला ओळखला? पाटीवर लिहिलंय तुझं नाव. गया. आली आईला घेऊन. तुला भांडता येत नाही? तुला 1 to 1 करता येत नाही? तू काही शाळेत आहे का ग? मतिमंद बोलले मी, मतिमंद बोलले. तू मतिमंदच आहेस. आता ही काही शिवी झाली? मी नालायक म्हणले, बावलट म्हणले, ही काही शिवी झाली का? मतिमंद ही शिवी नाहीये. हे यार, तुम्ही झोपेतल्या माणसाला कसं काय उठवू शकता राव? तुम्हाला थोडेसे पण मॅनर्स बिनर्स नाही आहेत का? 4 दिवस झाले इथे एक झोपले नाहीये मी. ह्या खुशीवरून त्या खुशीवर होते, मला नीट झोप पण नाही आले. मी नाही उठणार. हे शांत बस म्हणलं ना, मी नाही उठणार. हे शांत बस ना, तुला समजत नाही का? मी नाही उठणार राव. अगं पण ताई, हात खेचणं चुकीचं आहे ना. मी त्याला बोलले हात नको खेचू, नको करू, हे नको करू, प्लीज नको करू, पण तो नाही ऐकला. माझ्या अंगाला माझ्या परमिशनशिवाय हात लावलेला मला आवडत नाही, हा माझा मुद्दा आहे. अरे दादा, मला झोपेतून उठवलेलं खरंच नाही आवडत. मला माझा रागच कंट्रोल करता येत नाही. तरी मी खूप कॅज्युअली, खूप प्रेमाने बोलले. अगं पण तू झोपेत होतेस. झोपेतच तर मला जास्त राग येतो. मी त्याला बोलले नको करू, हे असं नको करू, प्लीज नको करू, प्लीज नको करू. सर, नो म्हणजे नो, नो मीन्स नो सर. अनुश्री, गेल्या आठवड्यात तुम्ही दिसत नव्हता. आता वाटते तेच बरं होतं, कारण या आठवड्यात जसं दिसलात ना ते बघवलं गेलं नाही. जेव्हा राकेश ने येऊन तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्याबद्दल तक्रार होती, तुम्ही राकेशशी जाऊन बोलू शकलात. पण ज्या दिवशी रुचिताने हा मुद्दा उचलला, तुम्हाला वाटलं का